धनतेरसची पूजा आपण विधिवत केलेली होती. जेवढं धनतेरस पूजा विधिवत करणं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर त्या पूजेची उत्तर पूजा करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. संपूर्ण पूजेचं फळ पाहिजे असेल तर उत्तर पूजाही करणं खूप महत्त्वाचं आहे. धनतेरस दिवशी यमदीपदानही केलं जातं. तर हे यमदीपदान का केलं पाहिजे, तर याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते. सोबतच या दिवशी आरोग्य रक्षणाची देवता धन्वंतरीचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करण्याचेही महत्त्व खूप आहे. या दिवशी दीपदानाबरोबरच गरजूंना, गरिबांना वस्त्रदान, अन्नदान हे तुम्ही करू शकताय. या दिवशी कोणत्याही प्रकारचे दान केल्यास घरात अपमृत्यू होत नाहीत. यासाठी विशेष कोणताही विधी नाही आहे. दिलेल्या दानाची कुठेही वाच्यता करायची नसते. तर धनत्रयोदशीच्या पावन दिवशी सूर्यास्तानंतर सायंकाळी 6 ते 8:30च्या दरम्यान कणकेचा तेलाचा एक दिवा बनवायचा आहे. तो दिवा वाफून वगैरे घेण्याची गरज नाही. आपण दिवा लावताना दिव्याची वात उत्तर किंवा पूर्व दिशेला करत असतो. म्हणजे प्रत्येक टायमिंगला आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्या दिव्याची वात उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून असते. यमदीपदानामध्ये दिव्याची वात लक्षपूर्वक दक्षिण दिशेला करायची आहे. तुम्हाला वाटेल की सर्वच दिवे आपण या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून लावायचेत का, तर नाही, असे करायचे नाही. फक्त आपण जो यमदीपदानासाठी जो दिवा वापरणार आहे तो दिवा फक्त दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून लावायचा असतो. धनत्रयोदशीची पूजा झाल्याच्या नंतरनं यमदीपदान करायचं आहे. तर इथे मी दिवा कसा बनवायचा ते पण तुम्हाला दाखवते. इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे. रोजच्या चपातीसाठी जशी आपण कणिक मळतो ना, तशीच कणिक मळून घ्यायची. फक्त त्याच्यात मीठ घालायचे नाही आणि थोडीशी हळद, किंचित हळद टाकायची या पिठामध्ये मळतानाच. तर पीठ आहे ना थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आणि त्याच कणिकेचे 3 गोळे करायचे. 2 गोळे मुटक्यांसाठी आणि एक मोठा थोडासा गोळा ठेवायचा तो दिव्यासाठी. तर असा व्यवस्थित गोल आकारात दिवा बनवून घ्यायचा. तर इथे पहा, दिवा बनवून झालेला आहे. तर हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा असतो. तुम्ही एखादी प्लेट घ्या किंवा ज्या जागेवर हा दिवा ठेवायचा आहे तिथे एखादा कागद ठेवा. ती जागा स्वच्छ असावी याची काळजी घ्यावी. ताई, आम्ही रेंटने राहतो. तुम्ही रेंटने राहा, स्वतःचं घर असू द्या, तुम्ही ह्या सेवा करायच्याच आहेत. या यमदीपदानाने घरात जो आकस्मिक मृत्यू होत असतो तर तो टळला जातो किंवा होणार असेल तर तोही टाळता येतो. तुमच्या घराला गॅलरी असेल तर तुम्ही तो दिवा तेथे लावला तरीही चालेल किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावला तरीही चालेल. हा दिवा उंबऱ्यावर लावू नका. एक प्लेट घेतली पाहिजे. आता मी पहा इथे एक प्लेट घेतलेली आहे. तुम्ही जर एखादी प्लेट घेतली तर त्याच्यावरती तुम्ही पान ठेवले तरी चालेल किंवा डायरेक्टली तांदूळ थोडेसे ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून हा दिवा जरी ठेवून घेतला तरीही चालेल. आता मी हे पान फूल ठेवलेलं आहे, तर हे डेकोरेशन जर मी व्यवस्थित केलं तर तुम्हाला पण त्या गोष्टी पाहायला आवडतील, त्याच्यामुळे मी हे करत आहे. तुम्ही फक्त अक्षता ठेवून जरी ही सेवा केली तरीही चालेल. परत एक प्रश्न पडेल तुम्हाला की ताई, या दिव्यासाठी कुठलं तेल वापरावं? तुम्ही कोणतंही तेल वापरा, पण हा दिवा आहे ना आपल्याला तेलाचंच लावायचा आहे, तुपाचा वगैरे नाही. आणि जर तुम्ही तिळाचे तेल वापरले, मोहरीचे तेल वापरले तरीही चालेल. आणि जर ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात जे काही तेल वापरत असताल किंवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये ज्या तेलाने स्वयंपाक करत असताल त्या तेलाचा वापर तुम्ही दिवे लावण्यासाठी केला तरीही चालेल. अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी यमदीपदान करतात. घरातील सोने, चांदी, सर्व नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर योगिनी, गणेश यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजेच अकाळी अपघाताने मृत्यू येऊ नये यामुळे सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ठेवायचा आहे. त्याचे तोंड म्हणजे दिव्याची जी ज्योत आहे ना, तिचे तोंड दक्षिण दिशेलाच झाले पाहिजे. दिवा बाहेर ठेवल्याच्या नंतरनं
त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचे, थोड्याशा अक्षता व्हायच्या, एखादे फूल ठेवा आणि दिव्याला घरातील सर्वांनी नमस्कार करा. आणि लक्षात ठेवूनच ही सेवा करा की दिवा चुकूनही घरात लावू नका. दिवा हा उंबऱ्याच्या बाहेरच ठेवून त्याची आपल्याला पूजा करायची असते. शक्य नसेल तर ही पूजा करू नका, पण चुकूनही ही सेवा घरात करायची नाही आहे. पूजा पूर्ण झाल्यावर दिव्याला नमस्कार करायचा. दक्षिण दिशेला तोंड करून यमदेवाला सुद्धा नमस्कार करायचा. घरातील सर्वांनी पण दिव्याला आणि यमदेवतेला नमस्कार करायचा. तुम्ही तुमच्या टेरेसला पण हा दिवा ठेवू शकताय. दिवा हा रात्रभर असाच तेवत राहिला पाहिजे. दिवाळीत खूप हवा चालू असते. हवेने जर दिवा विझला तर मनात काही वाईट आणू नका, घाबरू नका. जे 2 मुटके बनवलेत ते पण या दिव्याच्या साईडला ठेवायचे. दुसऱ्या दिवशी दिवा निर्माल्यात टाकून द्या किंवा पाण्यात सोडून दिला तरीही चालेल. आणि एक महत्त्वाचे सांगायचे राहिले, जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून एक मंत्र बोलायचा. मी तुम्हाला सांगितलं की दिव्याची पूजा झाल्यानंतर यमाला पण दर्शन म्हणजे यमाचे दर्शन घ्या, पण दक्षिणेकडेच तुमचे तोंड करायचे आहे आणि तोंड करून उभे राहून एक मंत्र बोलायचा आहे. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्यामया सह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम. परत एकदा मंत्र सांगते. मृत्यूंना पाशदंडाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम. तर अगोदर थोडासा स्लोमध्ये का सांगितला तर तुमच्या लक्षात यावा किंवा तुम्ही लिहून घ्यावा म्हणून. तर हा मंत्र लिहून घ्या. जेव्हा आपण दीपपूजन करणार आहोत त्या टायमिंगला हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. तर हा मंत्र संस्कृतमध्ये आहे. तर याचा काय अर्थ आहे हा पण सांगायचा झाला तर, त्रयोदशीच्या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावरती प्रसन्न होऊ दे. सर्व पूजे अर्चेचे मला फळ मिळू दे. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मला येणाऱ्या अपमृत्यूचा नाश व्हावा म्हणून मी यमदेवतेला दीपदान करत आहे असे म्हणून नमस्कार करायचा आहे. म्हणजे हा झाला आपला मराठी भाषेतला अर्थ. गरिबांना दीपावली साजरी करता यावी यासाठी असे दानधर्म सांगितलेले आहेत. दिवे, नवीन वस्त्र, गोड पदार्थ दान म्हणून द्यायचे आहेत. तर गरीब ही दीपावली साजरी करू शकतील. लोकांनी दान द्यावे. या वर्षीच्या धनत्रयोदशीला लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी देवता या सर्वांना प्रसन्न करून आपले जीवन सफल आणि सुंदर करूयात. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण धनतेरसची पूजा कशी करायची हे पाहिले. तर आता याची उत्तर पूजा कशी करायची हे मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे किंवा याचे महत्त्वही आहे. तर धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपली नित्य कामं आटोपल्याच्या नंतर सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करायची आणि त्यानंतरच उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे. प्रथम धूपदीप ओवाळून घ्यावे. जे देव मांडले होते पूजेमध्ये तर त्या सर्व देवतांना हळदी कुंकू व्हायचे आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. पूजेतील सर्वात प्रथम सर्व फुले उचलून हातामध्ये धरायची आणि ती आपल्या कपाळी लावायची व त्याच्यानंतर निर्माल्यामध्ये ठेवून द्यायची. जर तुमच्याकडे निर्माल्याची सोय नसेल तर घरात ज्या आपल्या झाडांच्या कुंड्या वगैरे असतील किंवा आपल्या दारामध्ये जे झाडे असतील तर त्यांच्या मुळाला हे निर्माल्य किंवा ही फुले टाकून दिली तरीही चालेल. आपण पूजेमध्ये जे श्रीफळ ठेवले होते तर त्या श्रीफळाचे तुम्ही तो फोडून प्रसादही बनवू शकता किंवा एखादा गोड पदार्थही बनवून खाऊ शकताय. घरामध्ये सर्वांना त्याचा प्रसाद देऊ शकताय. कलशातील पाणी पूर्ण घरभर शिंपडावे. राहिलेले पाणी एखाद्या झाडाला टाकून द्या. जे देव घेतलेले होते ते व्यवस्थित देवघरामध्ये ठेवून द्या. दागदागिने पैसे घेतले होते ते जागच्या जागी ठेवून द्या. जी धान्याची बोळकी घेतलेली होती ती धान्याची बोळकी टाकून द्यायची नाही आहेत. म्हणजे ते धान्यही टाकून द्यायचे नाहीत आणि ती बोळकीही टाकून द्यायची नाही आहेत. तर या बोळक्यांचा उपयोग तुम्हाला पुढच्या वर्षी होणारच आहे. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनलाही याचा उपयोग होणार आहे. आणि त्यातील धान्य हे ज्या त्या डब्यांमध्ये तुम्ही ठेवून द्या. म्हणजे तांदळाच्या डब्यामध्ये तांदूळ ठेवा,
हरभऱ्याच्या डब्यामध्ये हरभरे ठेवा. ज्याच्या डब्यात जे आहे ते तिथली तिथे ठेवून द्या, म्हणजे याने बरकता येते घरामध्ये. दीपपूजन केलेले आहे. तो दिवा हाताने विझवायचा नसतो. तो जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्याला चालू राहू द्या आणि मनाने तो विझून जाईल. फक्त दक्षता घ्या. आता तुम्ही जर गॅलरीमध्ये दिवा ठेवणार आहे, यमदीप जे केलेलं आहे, तर ते गॅलरीमध्ये जर दिवा असेल तर दक्षता घ्या की तिथे कपडे वगैरे रात्रीची ठेवू नका, त्याने ही दुर्घटना होऊ शकते. तर काळजीपूर्वक या ज्या सेवा आहेत ना त्या काळजीपूर्वक करा. तुमच्याही जीवाला कुठली हानी होणार नाही याची दक्षता घ्या. तर यमदीपदान असे केले जाते. यमदीपदान कशासाठी करायचे, कसे करायचे, त्याचबरोबर धनतेरसची उत्तर पूजा कशी करायची हे आज मी तुम्हाला सविस्तर सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल, आज दिलेली माहिती पण आवडलेली असेल. आजची माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. माझ्या चॅनलवरती जर नवीनच आलेले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.